नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण. विपश्यना सेंटर इगतपुरी इथून आपल्याशी बोलत आहे. सोनी सर आणि मी विपश्यना कोर्स 2026मध्ये 27मध्ये 7 जून या कालावधीमध्ये सोबत आहोत. सोनी सरांची विनंती होती की आमच्या भागातल्या विद्यार्थ्यांसाठी विपश्यनेचं महत्त्व, त्याची माहिती सांगावी. त्या अनुषंगाने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना विपश्यनेचा फायदा होईल, त्या निमित्ताने मी आपल्याशी बोलत आहे. माझं शिक्षण मी MBBS झालं, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज इथून MBBS पूर्ण केलं. त्यानंतर 2009 UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन या परीक्षेनंतर मी IRS मध्ये सिलेक्ट झालो. 348 माझा रँक होता. 14 वर्ष मी सर्व्हिस केली. ॲडिशनल कमिशनर इन्कम टॅक्स, अपर आयुक्त आयकर विभाग या पदावरून 5 वर्ष ED मुंबई, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट मुंबई इथे कार्यकाळ पूर्ण केला. नंतर LLBची पदवी घेतली आणि आता सध्या ब्राईट लिगल या नावाची लॉ फर्म स्वतः सुरू केली आहे. मेलबर्न पॉईंट मुंबईचं ऑफिस आहे. 2009मध्ये पहिल्या वेळेस विपश्यना केली होती. माझी मुख्य परीक्षा झाली होती आणि पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा झाल्यानंतर इंटरव्ह्यू बाकी होते. तर त्यावेळेस पहिला विपश्यनाचा कोर्स केला आणि त्यानंतर जवळपास दरवर्षी कोर्स केला. हा माझा 14वा कोर्स होता. यामध्ये 9-10 दिवसांचे कोर्सेस झाले, 2 सेवा आणि 1 सत्यपठण. 2 20 दिवसांचे कोर्स झाले, 2 30 दिवसांचे कोर्स झाले आणि 1 45 दिवसाचा कोर्स झाला. आणि विपश्यनेचा खूप मोठा प्रचंड असा फायदा आयुष्यामध्ये मला मिळालेला आहे. म्हणजे स्वभावामध्ये फरक पडला. एक छोटे मोठे जे आजार असतात, अस्थमासारखा आजार होता, तो निघून गेला. आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या निमित्ताने हातून एक लोकचळवळ, एक पर्यावरणाची चळवळ, एक जलसंधारणाची चळवळ सुरू झाली. 2017मध्ये इथून बसूनच इगतपुरी म्हणून एक संकल्प केला होता की आपण काहीतरी चांगलं माध्यम बनावं शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी. मग ते धामणगाव एक माझं नेटिव्ह विलेज आहे, तिथून पाण्याचं जलसंधारणाचं काम सुरू केलं. मग दुसऱ्या वर्षी 6 गावांपर्यंत पोहोचलं, तिसऱ्या वर्षी 16 गावं. असं करता 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 आता गेल्या 9 वर्षांमध्ये आम्ही 237 गावांमध्ये जलसंधारणाचं काम केलेलं आहे. आणि या अंतर्गत 500 कोटी लिटरपेक्षा जास्त जलसाठा आम्ही तयार केला आहे. माझ्यासोबत 5 पाटील, 5 गावांची जबाबदारी घेणारे असे व्यक्ती सोबत आहेत. आणि एक छान असा अनुभव आणि लोकांसाठी काहीतरी पुण्याचं काम असं लागलं. ही गोष्ट युनायटेड नेशन वॉटर कॉन्फरन्सपर्यंत गेलेली, संयुक्त राष्ट्रसंघापर्यंत गेली आणि मग राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरचे अनेक पुरस्कार. हे सगळे करण्यामागची जी प्रेरणा आहे आणि याचा जो फोर्स आहे तो विपश्यनेमधून आला आहे. विद्यार्थ्यांसाठी माझी अशी विनंती की जरूर आयुष्यातले 10 दिवस काढावेत. त्या अंतर्गत आनापान काय आहे, आपण श्वासावर लक्ष केंद्रित करतो, विपश्यना संवेदनावर लक्ष केंद्रित करतो आणि पूर्ण शरीराचा अनुभव घेतो. याच्यातून आपलं एकाग्रता सुधारते, आपली निर्णय घेण्याची क्षमता सुधारते. आणि परीक्षेमध्ये विशेषतः विद्यार्थ्यांसाठी सांगतो की